राम, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. सकाळी सकाळी आपण काय जोडत होतो हरभऱ्यामध्ये पाईप. मग काय जरा लाईट चालली नाही, म्हणलं पाईप वगैरे बदलले. मग आलो गावाकडं. गावातून जायचं होतं आपल्याला चाकूरला आणायचं होतं आपल्याला खत. मग म्हणलं आधी जावं, आधी बघून येऊ काय आहे का नाही माल. त्यामुळं मग काय गाडीवरच गेलो होतो. ह्यो काय जीसीबीवाला पाईप नेत होता, कसा नेतोय बघा तरी. कारण खरंच डेअरिंग आहे हो. ऑपरेटर म्हणलं की काय काय ना काय दिमाग लावतेतच. ह्यो भला मोठा रोल ह्यो घेऊन जात होता महागल्या बकेटात धरून. मग म्हणलं तिथून आलो मासुलदार खडी केंद्रावर. एक टिप्पर न्यायचं होतं गिट्टीचं. मग काय लागली डायरेक्ट भोंग्याखालीच. मग म्हणलं चांगली गिट्टी भरून दे बाबा. कारण पैसे काय कमी केलं नाही भावानं. मग म्हणलं काही अडचण नाही. माल चांगला दिला म्हणजे पैसे तर भेटतील. मग काय तिथून खडी केंद्रावरून गेलो घरला. खाली केली आणि आलो चाकोच्या सोसायटीला आपली गाडी घेऊन. मग बिल केलं. बिल केल्यावर झाले 95 पोते. मग म्हणले एका गाडीत काय बसत नाहीत. आपण 2 ट्रिपा करूत. मग आम्हाला आला. लगेच भरायला वगैरे चालू केलं. सर्व कंपनीचे खातं होते आणि आपल्याला उसाला टाकायचा होता बेसळ डोस. 3-4 शेतकऱ्याचा खात होता. त्यामुळं मग म्हणलं आता भरून घ्यावं आणि निघावं नीट कुठं गावाकडच्या दिशेनं. मग काय आलो. आल्यानंतर काय वाटत लावलं तर टमाट्याची गाडी. ज्यूसचे टमाटे भरत होता. मग म्हणलं 5-10 कॅरेट राहिले, थोडा वेळ थांबा. थोड्या वेळात लगेच काढून देतो. मग म्हणलं काय अडचण नाही भावा. थोड्या वेळात काढून दे आणि आपल्याला पण जायला उशीर होत होता. मग गेलो खताच्या ठिकाणी. पहिल्या जागी आपण खात खाली केला पिंटू भाऊचा. त्यानंतर जायचं होतं आपल्याला योगेश भाईच्या शेतात. मग म्हणलं इथून गेलो दुसऱ्या वावरात. तिथं पण थोडासा खात टाकला. 3-4 जागी आपल्याला उतरायचं होतं. मग काय सर्व खात वगैरे उतरून घेतला आणि आपल्याला जायचं होतं दुसऱ्या लोकेशनवर. मग म्हणलं आता काही टेन्शन नाही. हे वावरात बघताय का कसं आहे. असल्या ह्याच्यातून गाडी घातली. भेवच वाटत होतं, म्हणलं आता वायर तुटू नये म्हणजे झालं. कारण गाडी आहे BS6. लगेच कुठाना दुसराच लागते आपल्या मागे. मग आलो दुसरी ट्रिप भरायला. मग काय आम्हाला वाटच बघत होते. मग म्हणले 10 मिनिटात गाडी भरून देतो. मग म्हणलं काय अडचण नाही मामा, लगेच भरून द्या. मग काय गाडीचा काय आपण लावलं बरोबर धक्क्याला. मग चालू केले. दोघं जणच होते. पण लय गबरू पैलवान. 10 मिनिटाचा गाडी लोड 45 कट्टे भरली. पहिल्या ट्रिपला 43, 2.5 टन, 5 टनाच्या जवळजवळ माल झाला. मग काय थोडंसं बिलाची अमाऊंट राहील ती सर्व क्लिअर केलं. सर्व पोते वगैरे भरले. मग म्हणलं आता निघायला लागते थेट आपल्या गावाकडच्या दिशेनं. मग काय 45 कट्टे जवळपास म्हणजे 2-2.5 टन लोड होता. मग म्हणलं आता खट्याखट्या निघावं. वाटत आलो हॉटेल जगदंबवर. मस्तपैकी नाश्ता केला, वडापाव वगैरे दाबले. तिथून आलो डायरेक्ट आपण योगेश भाईच्या शेतात. योगेश खंदाडे म्हणलं आता भाऊ आलता सुट्टीहून. म्हणलं काय आलेलं लगेच का. मग काय गड्यानं त्याने पोते वगैरे उतरून घेतले. मग आता राहिला रामदेव भैयाचा खात. मग म्हणलं आता लय अंधार झालाय, सकाळीच बघू. रात्री काय कुठं ना व्हायला नको. आता भेटू लवकरच नवीन एका ब्लॉगमध्ये. धन्यवाद.